आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतदानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि भाजपाला रोखता आले। महाविकास आघाडीचा घटक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका होती, त्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये ही ऊर्जा निर्माण झाली आहे। अशातच आता ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन होते। याचाच एक भाग उल्हासनगर ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष कैलास तेजी यांच्या कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले। सदर उद्घाटन जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे अबा यांच्या हस्ते करण्यात आले। सदर वेळी महिला शहर संघटक जयतेजी, उपशहर प्रमुख शेखर यादव, उपशहर प्रमुख मधुकर साबळे तसेच विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा विभाग प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवा सेना, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती। आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन। मी सर्व भारतीयांना, भारतप्रेमी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा तेच सांगेन की स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही। 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर या ब्रिटिशांनी त्यांची जुलमी राजवट 78 वर्षापूर्वी इथून हजारो शहीदांनी आपलं बलिदान देऊन आपलं हुतात्म्य पत्करून या भारताला स्वातंत्र्य दिलेले आहे। आणि मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की पुन्हा त्याच पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं। ज्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या दृष्टीने या देशामध्ये आले आणि राज्यकर्ते झाले, त्याच पद्धतीचं काम या देशामध्ये चाललेलं आहे। लोकांना काहीतरी प्रलोभन द्यायची आणि आपली सत्ता गाजवायची, सत्ता नाही फक्त हुकुमशाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, पण संविधानावरचं व्हॅलिडिटी काढल्यानंतर त्याचबरोबर भारतीय संविधान म्हणजे जर संविधान राबवणारे हे जर व्यवस्थित असतील, लोकाभिमुख असतील, तर त्याचा फायदा लोकांना होणार आहे। आणि तेच जर वेगळ्या विचारांचे झाले, ते ब्रिटिशांच्या विचारांचे झाले, ते लगेच हुकुमशाही आहे। म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवसाचं महत्त्व साधून जे शहर प्रमुख कैलास तेजी साहेब आणि शहर संघटिका ज्या तेजी यांनी आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। जनसंपर्क कार्यालय त्यासाठी असतो की लोकांचा संपर्क यावून लोकांना प्रबोधन करावं। सर, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मतदान वाढलेलं आहे, त्यामध्ये आता एक नवीन ऊर्जा आलेली आहे। विधानसभेसाठी या काय आव्हान करू इच्छिता आपण? नक्कीच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने असं एक भ्रमाचा भोपळा तयार केला होता किंवा फुगा तयार केला होता की 400 पार, अबकी बार 400 पार, त्याला आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक प्रतिसाद दिला होता की अबकी बार भाजप तडीपार, जवळपास तडीपार झालेली, बाँड्रीवर तर नेऊन ठेवलेले आहे। नक्कीच या विधानसभेला तडीपार करणार। आमच्या उल्हासनगरमधील आणि उल्हासनगर नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये एक वेगळी चेतना निर्माण झालेली, एक नवं चैतन्य आहे की आम्ही हे करू शकतो, करून दाखवलं आणि त्यांचा भ्रमाचा भोपळा फोडला। यावेळेस नक्की तडीपार करतील, कारण त्यांनी त्यांच्या विचारानेच त्यांचा घात केलेला आहे। या हुकुमशाही वृत्तीने आणि संविधान बदलण्याच्या वृत्तीने त्यांचा घात केलेला आहे। लोक विसरणार नाही, तर महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांची जागा त्यांना दाखवली। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।